नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योजना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती लिंक ओपन करा। त्या ठिकाणी तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा 5 गुणांसाठी आहे। 1. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत। त्या ठिकाणी पाकिस्तानात हे उत्तर येईल। 2. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी बुर्ज वृक्षाच्या सालींचा उपयोग केला। 3. अवंती हे प्राचीन महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात आहे। 4. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो। आपण उत्तरांसहित वाचून घेऊ। 5. भारतातील टिंबटिंब हे आपले सांस्कृतिक वैभव आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा 2 गुणांसाठी। 1. घरचा प्रमुख गृहपती। 2. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, कारणे लिहा 4 गुणांसाठी। 1. गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले। बघा, प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। 4 गुणांसाठी 2 प्रश्न देण्यात आलेले आहे। कारण मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग करून ध्यानधारणा केली। त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले, म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले। दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत। उत्तर, हडप्पा संस्कृतीतील लोकांना कापूस माहीत होता। उत्खननात मिळालेले पुतळे आणि मृदांवरील चित्रे यांच्या अवशेषांवरून स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंत वस्त्रे घालत होते असे दिसते। यावरून हे लोक कापड विणत असावे असे सिद्ध होते। प्रश्न दुसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहा। उत्तर, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने असे 3 प्रकार पडतात। 2. अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर, अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले। 3. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? उत्तर, बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे। चौथा प्रश्न, मृदांचा वापर कशासाठी केला जाईल? उत्तर, मृदांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जात असे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, टिपा लिहा। 1. महास्थानगृह। मोहेंजोदडो येथे 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्थानकुंड सापडलेले आहे। या कुंडातून पाणी झिरपू नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते। त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती। क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, समाज केव्हा बनतो? उत्तर, जेव्हा लोक काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो। 2. नियमांची आवश्यकता का असते? उत्तर, समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून नियमांची आवश्यकता असते। तिसरा प्रश्न, ग्रामसभा म्हणजे काय? गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय। ड प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 1. समाजाची आपल्याला गरज का असते? उत्तर, समाजामुळे आपल्याला भाषेशी परिचय होतो। आपल्या भावनिक क्षमता व विचारशक्ती समाजामुळेच वाढीस लागतात। विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळेच आपल्याला मिळते। दुसरा प्रश्न, सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते। समाजातील सर्वांना सामावून घेता येते। दैनंदिन जीवन सुरळीत चालते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते।
प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्न आहेत। 1. पृथ्वी गोल म्हणजे काय? उत्तर पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल होय। दुसरे द्विमितीय वस्तू म्हणजे काय? उत्तर लांबी व वस्तू अशा 2 मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय। तिसरा प्रश्न जगातील सर्वात लहान देश कोणता? उत्तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय। चौथा प्रश्न हवामान म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न मी कोण? 4 गुणांसाठी। 1. जमीन व पाण्यामुळे मी तापते। उत्तर आहे हवा। 2. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। समताप रेषा। 3. मी नेहमी बदलत असते। हवा। 4. मी जलबिंदूचे स्थायीरूप असते। हिम। क प्रश्न योग्य की अयोग्य ते लिहा। 4 गुणांसाठी। 1. रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात। अयोग्य। 2. एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो। अयोग्य। 3. चंद्र त्रिमितीय आहे। योग्य। 4. जमिनीच्या प्रकाराचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो। योग्य। ड प्रश्न कारणे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची तुम्हाला कारणे लिहायची आहेत। 1. समुद्रकिनारी भागात तापमान सम असते। उत्तर समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते। बाष्प हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही। दुसरा प्रश्न पृथ्वीचे तापमान वाढत आहे। उत्तर वातावरणातील आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात। या वायूंना हरितगृह वायू म्हणतात। या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते। वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण व कमी होणारे वनाच्छादन यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे।